पार्टीचा बहुजन समाज पार्टीचा बीएसपी की क्या पहचान, नीला झंडा हाथी निशान, बीएसपी की क्या पहचान, नीला झंडा हाथी निशान। तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो, तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो। अभी तो ये अंगड़ाई है, आगे और लड़ाई है, अभी तो ये अंगड़ाई है, आगे और लड़ाई है। अरे बच्चा बच्चा भीम का, जय श्री राम की टीम का। सध्या देशामध्ये सगळी परिवार आणि कुटुंब अत्यंत संकटात आहेत। मी सुद्धा ह्या आंदोलनाची प्रेरणा माझ्या घरातून घेऊन आलो आहे। आपल्या घरात मी सिलेंडरवाल्यांना आम्ही विचारलं की सिलेंडर मिळेल की नाही, तर ते सांगतात कमीत कमी 8 ते 15 दिवसात मिळणार नाही। आणि असं ऐकायला मिळतं आहे कदाचित हा जो प्रश्न हा 5 वर्ष असाच राहणार आहे, म्हणजे गॅसचा आणि सिलेंडरचा। त्यामुळे महिला फार घाबरलेल्या आहेत। आता हा जो निर्णय आहे म्हणजे सरकारचा जो हा युद्धाचा परिणाम आहे, हा काय फक्त भारतातला विषय नाही। नरेंद्र मोदी आमचे पंतप्रधान हे एप्स्टीन फाईलमध्ये अडकलेले आहेत आणि त्याच्यामुळे परिणाम असा झालेला आहे की ते बोलू शकत नाहीत। आणि म्हणून इस्रायलची आणि अमेरिकेची जी बाजू घेतली पंतप्रधानांनी, ही देशाचा जो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मैत्रीचा विषय आहे त्याला काळीमा फासण्याचा निर्णय होता। इराण हे आमचं मित्रराष्ट्र होतं। आमचा सगळा गॅस हा मुस्लिम राष्ट्रातून येतो। जे हिंदुत्ववादाचा गवगावा करतात त्यांना वाटतं की हा गॅस पण हिंदूंचा आहे, हा हिंदूंचा नाही, हा मुस्लिम राष्ट्रातून येतो। आणि आपण जातीभेद धर्मभेद विसरायला आपलं संविधान सांगतं। अशा परिस्थितीमध्ये आपल्या पंतप्रधानांचा निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर चुकलेला आहे आणि त्याचा फटका सामान्य गृहिणींना भेटतो। मी बहुजन समाज पार्टीच्या इथे उपस्थित असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देईन। इतिहासात तुम्ही पाहिलं तर भगवान बुद्धांपासून महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांच्या जगण्याच्या प्रश्नावर आंदोलनं केली, पाण्याच्या प्रश्नावर आंदोलनं केली। आज पाण्या इतकाच महत्त्वाचा घरातला सिलेंडर झालेला आहे। सिलेंडर नसेल तर जेवण बनवू शकत नाही। आम्ही 100 माळ्याचे टॉवर बनवलेत, त्या टॉवरमध्ये आता चूल पेटवता येणार नाही। चूल जर पेटवली तर तिथे आग लागू शकते। आता रस्त्यावरची घरं राहिलेली नाहीत। आता SRAच्या लोकांना सुद्धा 15 40 माळ्याचे टॉवर दिलेत। त्यांनी जगायचं कसं? विद्यार्थ्यांना आज कॅन्टीन बंद झाल्यात, खानावळी बंद झाल्यात। विद्यार्थ्यांना शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरात अन्न मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये ही खरी म्हणजे एक आर्थिक आणीबाणी निर्माण झालेली आहे, ज्याची झळ थेट आमच्या स्वयंपाकघराला बसते। अशा परिस्थितीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष द्यावं। आता ही खरात फाईल निघालेली आहे भोंदू बाबांची, त्यामध्ये मीडिया सगळा तिकडे केंद्रित झालेला आहे। पण प्रत्यक्ष प्रश्न वेगळा आहे। प्रत्यक्ष प्रश्न जगण्याचा आहे, खाण्याचा आहे। कदाचित 2 दिवसांमध्ये अन्नसुद्धा खायला मिळणार नाही परिस्थिती आहे। हॉटेल बंद झालेली आहेत, तुम्हाला मिठाईसुद्धा बंद झालेली आहेत। हॉटेल सगळी बंद आहे। त्याला एकमेव कारण आहे की सिलेंडर नाहीत। अशा परिस्थितीमध्ये सरकारने निर्णय घेतला नाही तर देशामध्ये आणीबाणी येऊ शकते, धोक्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, भांडणं होऊ शकतात, वाद होऊ शकतात, कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते। म्हणून पोलीस यंत्रणा असेल, जिल्हाधिकारी यांना माझी विनंती आहे की आता तुम्ही लोकांना आश्वस्त करण्यासाठी रस्त्यावर या। सगळ्या प्रशासनाने सिलेंडर पोचवून लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या पाहिजेत की सिलेंडर उपलब्ध आहे। प्रत्यक्ष परिस्थिती आहे, माझा अनुभव, माझ्या घरचा अनुभव आहे। माझ्या घरात सिलेंडर संपलेला आहे आणि सिलेंडरवाल्याला विचारलं तर तो सांगतो 8 दिवस किंवा 15 दिवस मिळणार नाही। ही परिस्थिती आहे। ही परिस्थिती सरकारपर्यंत नेण्यासाठी आज आम्ही सगळे इथे आलेले आहोत। मी पुन्हा एकदा बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देईन। कुठल्याही राजकीय पक्षांनी अजून याच्यावर आंदोलन केलेलं नाही आणि म्हणून सगळ्यांनी जोरात घोषणा द्यायच्या BSPसाठी। सर्वांना जय भीम। आज बहुजन समाज पार्टीतर्फे पूर्ण जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आज जो चाललेला ह्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा सावरा गोंधळ आहे त्याच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे। सरकारला जाग यावी। आजची जी परिस्थिती आहे, गरीब सामान्य जनता होरपळून निघालेली आहे। आज आपल्या सरकारला आपल्याकडे इंधन पुरेसं असताना आपल्याला LPG आणि गॅसची तुटवडा भासत आहे। हॉटेल्स बंद होत आहेत। छोटे छोटे व्यापारी ठेलेवाले त्यांना आपली दुकानं बंद करून गावी जावी लागत आहेत। तसेच महानगरपालिकेमध्ये भरपूर हा कामगार वर्ग आहे, तो छोट्या छोट्या हॉटेल्समध्ये जेवतो आणि त्यांना जेवणाची उपासमारी असल्यामुळे कामधंदे बंद करून ते गावी परत आहेत। अशा परिस्थितीला जर कंट्रोल करायचं असेल
तर सरकारने योग्य पाऊल उचललं पाहिजे होतं, ते आजपर्यंत उचललं नाही आहे. आणि हे असं पाऊल न उचलण्याकरिता बहुजन समाज पार्टीने बहनजीच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरेंच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आजच्या दिवसामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधानांना आम्ही पत्र पाठवत आहोत आणि ते जिल्हाधिकाऱ्यामार्फत पाठवत आहोत. हा जो निषेध नोंदवत आहेत तर सर्वसामान्यांचा विचार करावा. सरकारचं एक कर्तव्य आहे, त्यांचा अधिकार आहे. जर त्याची पर्यायी व्यवस्था केली पाहिजे, रॅपिड फोर्स ॲक्शन काहीतरी प्लॅन असला पाहिजे जेणेकरून हा तुटवडा भरून निघू शकतो. केरोसिन किंवा इलेक्ट्रिक शेगडीसारखे असे काही पर्याय तयार केले पाहिजे, पण यांचे कोणतीही हालचाल सरकारची दिसत नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीची हालात बघून आम्हाला आज हा मोर्चा काढावा लागलेला आहे. ज्या दिशेनुसार आहे तरी पुन्हा एकदा मी आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांना, फडणवीस साहेबांना आणि देशाच्या पंतप्रधानांना, मोदी सरकार यांना निवेदन करतो की तुम्ही लवकरात लवकर या विषयावरती रॅपिड ॲक्शन घेऊन हेल्पलाईन चालू करून आणि ज्या LPGच्या कंपन्या आहेत, BPCL, भारत पेट्रोलियम, HPCL, हिंदुस्तान पेट्रोलियम अशा IOCL या कंपन्यांना योग्य ते निर्देश द्यावे आणि एक समिती गठन करून आणि याच्यावरती टास्क फोर्स निर्माण करावी. एवढी ही जी आमची मागणी हे पूर्ण करावे. सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है, सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है, सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है. वोट हमारा, राष्ट्र हमारा नहीं चलेगा, नहीं चलेगा. नारी के सम्मान में, BSP मैदान में, बहुजनों के सम्मान में, BSP मैदान में, बहुजनों के सम्मान में, BSP